नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी देवा जाधव युनिक अकॅडमी पुणे. विद्यार्थी मित्रांनो, अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर गट ब आणि गट क ची जाहिरात, ज्याला आपण कंबाईनची परीक्षा म्हणतो, त्या परीक्षेच्या संदर्भात जाहिरात आली. तर या परीक्षेकरिता उपयुक्त असणारे चालूग्रामची टेस्ट सिरीज आपण यूट्यूबवर चालू करतोय. ही जी टेस्ट सिरीज असेल ती विश्लेषणात्मक स्वरूपात असणार आहे. नुसते प्रश्न आणि उत्तर असा प्रकार नसणार आहे. जे काय टेस्ट 1 आहे त्या टेस्ट 1 मधले आपण प्रश्न पाहत चालू, त्याचं स्पष्टीकरण बघू. पहिला प्रश्न असा आहे, खालील विधाने लक्षात घ्या. बघा, मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प काय म्हणलंय? तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प 23 जुलै 2024 रोजी निर्मला सीतारामन यांनी मांडला. इथे एक लक्षात घ्या, 4 विधानाला मी स्टिक केलेला आहे. कार्यकाळ कितवा? तिसऱ्या मधला पहिला अर्थसंकल्प कधी? 23 जुलै 2024 ला. आणि कोणी मानला? निर्मला सीतारामन यांनी मानला. हे विधान एक आहे. दुसरं आहे, विकसित भारताच्या उद्दिष्टपूर्तीसाठी अर्थसंकल्पातील 9 प्राधान्यक्रम मांडण्यात आले. किती प्राधान्यक्रम मांडण्यात आले? 9 प्राधान्यक्रम मांडण्यात आले. त्यानंतर आहे, निर्मला सीतारामन यांनी एकूण 7व्यांदा अर्थसंकल्प सादर केला. बघा, निर्मला सीतारामन यांनी कितव्यांदा? 7 वेळा अर्थसंकल्प सादर केला. त्याला एवढ्या वेळा अर्थसंकल्प सादर करण्यात त्या पहिल्या महिला आहेत. पुरुष कोण आहे ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाका. सर्वाधिक वेळा कोणी अर्थसंकल्प सादर केला हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकायचं. परंतु सर्वाधिक वेळा एवढ्या वेळा अर्थसंकल्प करणाऱ्या त्या सादर करणाऱ्या पहिल्या महिला आहेत. आणि दुसरी बाब घ्या, निर्मला सीतारामन ह्या भारताच्या पहिल्या पूर्ण वेळ महिला अर्थसंकल्प सादर करणाऱ्या व्यक्ती, पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थसंकल्प सादर करण्या. याच्या आधी इंदिरा गांधी अर्थमंत्री होत्या, परंतु पंतप्रधान असताना त्या होत्या. त्यामुळं पूर्णवेळ अर्थमंत्री ज्या लाभल्या भारताला, त्या पहिल्या निर्मला सीतारामन लाभलेल्या आहेत. 7व्यांदा अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी म्हैसूर सिल्क साडी परिधान केली होती. तुम्ही म्हणताल सर हे विधान गरजेचं होतं का प्रश्नामध्ये? हे हो, विचारलं जाईल. यापूर्वी तसे प्रश्न विचारले आहेत. आपला स्पर्धा परीक्षेमधला पहिला गुरु जो असतो पास होण्याचा, तो असतो PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन. 23 एप्रिल 2023 ला जी काही प्रश्नपत्रिका झाली त्या प्रश्नपत्रिकेमध्ये या टॉपिकवर प्रश्न विचारला, आर्थिक घडामोडीवर प्रश्न विचारला. आणि तो प्रश्न होता की 23-24च्या अर्थसंकल्पामधला प्राधान्यक्रम ठरवा. आता प्राधान्यक्रम काय आहे? तिथं 9 आहेत. त्यावेळेसचं वेगळं होतं. आता 24-25चा प्राधान्यक्रम 9 आहेत. ते स्पष्टीकरणात आपण बघूया कोणते आहेत. म्हणून या ठिकाणी लक्षात घ्या, PYQची जे आहेत झालेले कंबाईनच्या परीक्षेसंदर्भातले सगळ्या विषयाचे व्यवस्थित करायचे, जेणेकरून अंदाज येईल. बघा, हे 4ही विधान आहेत. हे 4ही विधानं काय आहेत? बरोबर आहेत. मग याचं स्पष्टीकरण काय आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायचंय. मग बघा, यावर्षी 2 प्रकारचे अर्थसंकल्प मांडण्यात आले संसदेत. एक मांडण्यात आला अंतरिम अर्थसंकल्प आणि दुसरा मांडण्यात आला सर्वसाधारण अर्थसंकल्प. अंतरिम मांडण्यात आला 1 फेब्रुवारीला आणि हा सर्वसाधारण अर्थसंकल्प मांडण्यात आला 23 जुलैला. आता असं का? तर एक लक्षात घ्या, ज्यावेळेस इलेक्शन असतं, निवडणूक असतात देशामध्ये, त्यावेळेस निवडणुकीच्या आधी अंतरिम अर्थसंकल्प मांडतो आणि निवडणूक झाल्यानंतर नवीन सरकार ज्यावेळेस स्थापन होतं त्यावेळेस जो अर्थसंकल्प मांडला जातो तो सर्वसाधारण अर्थसंकल्प मानला जातो. मग अंतरिम अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2024 ला मांडला आणि सर्वसाधारण अर्थसंकल्प मानला गेला 23 जुलै या ठिकाणी 2024 ला मांडण्यात आला. अशा पद्धतीने ह्या 2 बाबी लक्षात राहू. आता प्राधान्यक्रम 9 पाठच करायचे. यामध्ये का पाठ करायचे? तर त्यांचा क्रम विचारला गेल्या वर्षीसारखा तर आपल्याला माहित असावा. कृषी उत्पादकता हा पहिला प्राधान्यक्रम, रोजगार व कौशल्य विकास हा दुसरा प्राधान्यक्रम. त्यानंतर या अर्थसंकल्पातील तिसरा प्राधान्यक्रम जो आहे तो सर्वसमावेशक मनुष्यबळ विकास हा तिसरा प्राधान्यक्रम आहे. उत्पादन आणि सेवा हा 4था प्राधान्यक्रम आहे. 5वा प्राधान्यक्रम आहे नगर विकास. 6वा आहे ऊर्जा सुरक्षा. 7वा आहे पायाभूत सुविधा. 8वा आहे संशोधन आणि विकास. आणि 9वा आहे अद्ययावत सुधारणा. असे 9 जे काही प्राधान्यक्रम आहेत 24-25च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पातले हे 9 प्राधान्यक्रम तुम्हाला माहीत असायलाच पाहिजेत. त्यानंतर बघा, याचं आणखीन काय स्पष्टीकरण आहे. जांभळी सोनेरी किनार असलेली क्रीम रंगाची म्हैसूर सिल्क साडी त्यांनी अर्थसंकल्पाच्या वेळेस परिधान केली होती. जे 7 अर्थसंकल्प मानले त्यावेळेस वैशिष्ट्य असणाऱ्या साड्या त्यांनी परिधान केल्या होत्या. त्यामुळं या ठिकाणी त्या साड्या भारतामध्ये इतरत्र त्याचा प्रसार व्हावा, ते वैशिष्ट्य लोकांपर्यंत पोहोचावं हाच उद्देश होता. म्हणून हा देखील भाग इथं आहे. 7व्यांदा अर्थसंकल्प मानला त्याचे वर्ष बघू आपण. 19 आणि 20 ला निर्मला सीतारामन यांनी पहिला अर्थसंकल्प मानला. 20 आणि 21 ला दुसरा मानला. 21 आणि 22 ला तिसरा मानला. 22 आणि 23 ला चौथा मानला. 23 आणि 24 ला पाचवा मानला.
24 आणि 25ला 6वा मानला आणि 24 आणि 25ला 7वा मानला. इथं कन्फ्युजन काय आहे, 24 आणि 25 डबल झाले. डबल का झालं तर अंतरिम अर्थसंकल्प फेब्रुवारीत मानला आणि सर्वसाधारण जुलैमध्ये मानला, म्हणून या ठिकाणी 24-25 दोनदा झाले. आणि आता यात जर बघितलं 20-21चा जो काय दुसरा अर्थसंकल्प आहे हा सर्वाधिक मोठा अर्थसंकल्प होता. 160 मिनिटाचं भाषण त्यांचं संसदेत होतं. आणि 24-25चा अंतरिम अर्थसंकल्प हा सर्वात लहान, फक्त तो 56 मिनिटाचा होता. अशा पद्धतीनं या प्रश्नाचं स्पष्टीकरण आहे. गेल्या वर्षी अर्थसंकल्प प्रश्न विचारला, म्हणून यावर्षी मी परत अर्थसंकल्प घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, युनिक अकॅडमीची कंबाईनची पूर्व परीक्षा फोकस बघा, ग्रुप ब ची पूर्व परीक्षा ही 5 जानेवारीला आहे आणि ग्रुप सी ची ही 2 फेब्रुवारीला. या परीक्षेला टार्गेट करून युनिक अकॅडमीनं 14 ऑक्टोबर 2023 पासून पूर्व परीक्षा ओरिएंटेड जी काय बॅच आहे ती आपली दुपारी 2 ते 6च्या दरम्यान होणार, दररोज 4 तास चालणार आहे. त्याचे फ्री सेमिनार जे आहेत त्याचा फ्री सेमिनार 13 ऑक्टोबरला दुपारी 2 वाजता युनिक अकॅडमीचं जे काही कंबाईन परीक्षेच्या संदर्भातलं जे काही कोचिंग सेंटर आहे संचेती हॉस्पिटलच्या समोर या ठिकाणी मिटकॉन बिल्डिंगच्या शेजारी शिवाजीनगरला जी कॅम्पस आहे या ठिकाणी तुम्ही येऊ शकता. 13 ऑक्टोबरला फ्री सेमिनार आहे, 14 ऑक्टोबरपासून बॅच चालू आहे. आणि या ठिकाणी अधिक माहितीसाठी 89 29 92 09 17 या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधा. ओनली प्रिलियम फोकस असणारी बॅच. पूर्व परीक्षेला या ठिकाणी लक्षात घ्या, गेल्या वर्षी खूप जागा होत्या, यावर्षी जागा थोड्या कमी आहेत, परंतु जाहिरात परीक्षा झाल्यानंतर ह्या जागा वाढणार आहेत, कमी आहेत, मग अभ्यास करायचा नाही ह्या भानगडीत तुम्ही पडू नका. जागा नंतर वाढत असतात. दुसरी एक बाब या ठिकाणी लक्षात घ्या की गेल्या वर्षी जागा खूप असून सुद्धा मेरिट 50+ 55+ लागलं होतं. यावर्षी तसंच होणार आहे, त्यामुळे तुमचा फक्त अभ्यासावर फोकस असणं गरजेचं आहे. गेल्या वर्षी आपल्या कुठे चुका झाल्या, यावर्षी आपल्याला त्या टाळायच्या असतील तर या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यासाठी मार्गदर्शन सुद्धा खूप महत्वाचं आहे. दुसरी एक बाब, कंबाईन स्पेशलची माझी चालू घडामोडीची 70वी आवृत्ती जी गट ब आणि गट क साठी स्पेशल असणार आहे, ती आवृत्ती 15 नोव्हेंबर 2024 रोजी प्रकाशित होत आहे. दिवाळी झाली की या ठिकाणी 15 नोव्हेंबर 2024ला ती प्रकाशित होणार आहे. या आवृत्तीमध्ये जी काही तुमची 5 जानेवारीची 2 फेब्रुवारीची परीक्षा आहे त्या परीक्षेला समोर ठेवण्याची आवृत्ती बनवण्यात आलेली आहे. तर ही आवृत्ती मिळवण्यासाठी 88 054 63 944 या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता. चला आपला पुढला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, दुसरा प्रश्न आहे, खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा किंवा ओळखा असं म्हटलेलं आहे. तिथे लिहा म्हणण्यापेक्षा आपण ओळखा म्हणून, बरोबर आहे. मग आता या ठिकाणी लक्षात घ्या, आपत्ती जोखीम हस्तांतरण पॅरामेट्रिक इन्शुरन्स सोल्युशन लागू करणारे पहिले राज्य नागालँड असं म्हटलेलं आहे. त्यानंतर सौर ऊर्जेवर चालणारा पहिला द्रुतगती मार्ग करण्याचे उद्दिष्ट उत्तर प्रदेशने निश्चित केले, हे दुसरं विधान आहे. क नावाचं विधान आहे, पुढील 10 वर्षासाठी रस्ता सुरक्षेसाठी कृती आराखडा स्वीकारणारे देशातलं पहिले राज्य मध्य प्रदेश आहे. आणि पहिले युनेस्को वारसा साहित्य शहर कोंजिकोडे आसाम राज्यात आहे. हे 4 विधान आहेत. आता इथे काय म्हणले, चूक की बरोबर ते ओळखा असं म्हटलंय. मग आता या 2 नंबर प्रश्नाचं उत्तर काय या ठिकाणी एक लक्षात घ्या की इथं पर्यायी उत्तर दिलेत. आता हा प्रश्न असा घेण्यामागचं काय कारण आहे या ठिकाणी एक लक्षात घ्या की समाज कल्याणची 2024 मध्ये एक परीक्षा झाली. त्या समाज कल्याणच्या परीक्षेमध्ये तुम्ही बघितलं असेल की अशा स्वरूपाचा एक प्रश्न विचारला होता. आधी याचं उत्तर बघू. बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे 1 नंबर. मग आता 1 नंबर म्हणजे काय तर बघा, अ आणि ब बरोबर आहे, क आणि ड चुकीचं आहे. मग आता यात एक बघू आपण. हे विधान बरोबर म्हणलं, 1 नंबर बरोबर आहे, ब नंबर बरोबर आहे आणि क आणि ड चुकीचं आहे असं या ठिकाणी म्हणलंय. मग आता याच्यामध्ये 1 नंबर हे बरोबर विधान म्हणलेलं आहे. मग आता चुकीच्या विधानाचं बरोबर विधान कोणते आपल्याला पाहिजे. बघा, नागालँड सरकारने SBI जनरल इन्शुरन्स सोबत सामंजस्य करार केला. SBI जनरल इन्शुरन्स सोबत सामंजस्य करार केला. उद्देश पायाभूत सुविधांचे रक्षण करणे. 2026 पर्यंत द्रुतगती मार्ग पूर्ण करणे हे उद्दिष्ट. मार्ग कुठला आहे, बुंदेलखंड द्रुतगती महामार्ग. रस्ता सुरक्षा आराखडाच्या संदर्भातलं शहर कुठलं आहे, राजस्थान. 2030 पर्यंत रस्ते अपघात 50% पर्यंत कमी करणे उद्दिष्ट आहे. तिथं पर्यायामध्ये काय म्हटलेलं आहे, ते राज्य आणि इथलं राज्य वेगळे. इथलं बरोबर उत्तर काय, राजस्थान राज्य. आणि कोंजिकोडे शहर कुठे, केरळ. म्हणजे आता आपण परत प्रश्नात जाऊया. बघा, आता इथं काय म्हणलंय, मध्य प्रदेश. मध्य प्रदेशच्या ऐवजी इथं काय सण, राजस्थान असणार आहे, बरोबर आहे. आणि इथं आसाम म्हणलंय, आसामच्या ऐवजी काय असणार आहे, केरळ असणार आहे. म्हणून ही 2 विधानं चुकीची आहेत. 1 लाईन स्वरूपात जगातलं, भारतातलं, महाराष्ट्रातलं पहिलं अशा स्वरूपाचा जर प्रश्न आला तर या ठिकाणी हा प्रश्न
अशा पद्धतीने विचारला जाणार आहे म्हणून तो फॉर्मॅट केलेला आहे आणि त्याचं स्पष्टीकरण दिले. रस्ता सुरक्षा आराखड्याचं राजस्थान राज्य आहे आणि कोंजिकोडी शहर हे कुठल्या राज्यातलं आहे? केरळमधलं आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न बघा, प्रादेशिक घडामोडीवर नुकतंच काही दिवसापूर्वी तुम्ही बघितलं असेल CP राधाकृष्णन यांच्याबाबतचे काय खरे नाही असं म्हटले, काय खरे नाही म्हटले. बघा आता महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी 30 जुलै 2024 रोजी शपथ घेतली. बरोबर आहे, हे एक विधान. महाराष्ट्रात राज्यपालपदी नियुक्त होण्यापूर्वी ते झारखंडचे राज्यपाल होते, हे एक विधान. ते मूळचे तमिळनाडूचे आहेत, हे एक विधान आहे. त्यानंतर त्यांनी व्यवसाय प्रशासनात पदवी प्राप्त केली. 1, 2, 3, 4 अशी विधान आहेत. आता यात लक्षात घ्या, 4 विधानामधलं काय म्हणले, काय खरे नाही. आता उत्तर काय? 1 नंबर. मग 1 नंबर खरे नाही. मग इथं काय म्हणले? 30 जुलै. का खरे नाही? तर त्यांनी 31 जुलै 2024ला काय केली? शपथ घेतलेली आहे, म्हणून हे विधान खरे नाही. मग आता 31 जुलै 2024ला यांनी शपथ घेतली. महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल झाले. ते महाराष्ट्रात येण्यापूर्वी झारखंडचे राज्यपाल होते, हे देखील विधान आहे. तमिळनाडूचे ते मूळचे आहेत आणि त्यांनी व्यवसाय प्रशासनात काय केली? पदवी घेतली. आता या ठिकाणी लक्षात घ्या, मला तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. CP राधाकृष्णन यांचे पूर्ण नाव सांगा, हे असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचं. त्यानंतर 4 नंबरचं बघा, 4 नंबरच्या प्रश्नामध्ये बघा, आता ते यांच्याबद्दलची अतिरिक्त माहिती काय? 31 जुलै आपण ते विधान पाहिलं. महाराष्ट्राचे 21वे राज्यपाल, बरोबर आहे, आणि त्यांना तमिळनाडूचे मोदी म्हटले जाते, हे देखील विधान बरोबर आहे. स्पष्टीकरण 4 नंबरचा प्रश्न, टिंबटिंबा या देशाने 2024 मध्ये प्रथमच युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचे यजमानपद भूषवले. आता इथे काय म्हणले? युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचे यजमानपद. हे वाक्य महत्वाचे. प्रथमच कोणी भूषवलं असा प्रश्न आहे आणि हे प्रथमच भारताने भूषवलंय, म्हणून हा प्रश्न IMP. बघा काय म्हणलंय? युनेस्कोच्या वारसा यादीचं यजमानपद, आयोजनपद प्रथमच भारताने भूषवल्यामुळे हा प्रश्न IMP आहे. याच्यावर येणाऱ्या कंबाईनच्या परीक्षेत प्रश्न विचारले जाईल असा माझा अंदाज आहे. आता याचं स्पष्टीकरण पाहू. आता स्पष्टीकरणामध्ये काय बघा, 21 ते 31 जुलै 2024च्या दरम्यान वारसा समितीची बैठक नवी दिल्ली, भारत येथे पार पडली. 2024च्या 46व्या अधिवेशनात जगातील 24 नवीन स्थळांना युनेस्कोच्या वारसा यादीत स्थान मिळाले. किती स्थळांना स्थान मिळाले? 24. बैठक कधी पार पडली? 21 ते 31 जुलै 2024. कोठे पार पडली? नवी दिल्ली, भारत येथे पार पडली, पहिल्यांदा पार पडली. या यादीत भारताच्या आसाम राज्यातील, कोणत्या राज्यातील? आसाम राज्यातील ओहोम राजघराण्याची वैशिष्ट्यपूर्ण दफनभूमी असलेल्या चरईदेव मोईदमला सांस्कृतिक गटात स्थान मिळाले. म्हणजे ह्या 24 मधलं भारतातलं कुठलं स्थान आहे? चरईदेव मोईदम, आसाम राज्यातलं आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये समाविष्ट होणारे मोईदम हे भारतातील कितवे ठिकाण ठरले? 43. म्हणजे आतापर्यंत भारतातील किती ठिकाणाला स्थान मिळाले युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये? 43 ठिकाणाला स्थान मिळाले. जे काही यजमानपद भारताने भूषवले त्या यजमानपदाच्या वेळेस तुम्ही जर नवी दिल्लीतल्या बैठकीत बघितलं, 24 नवीन स्थळांना स्थान मिळाले आणि यात भारतातील आसाम राज्यातील जे काही चरईदेवी मोईदम्स आहे त्याला स्थान मिळालं. भारतातल्या युनेस्कोच्या वारसा यादीतील जी काही ठिकाण झाली त्याची संख्या किती झाली? 43 ही संख्या झालेली आहे. त्यानंतर 5 नंबरचा प्रश्न आहे. एखादा प्रश्न हा पुस्तकावर असतो. द ट्रूथ वी होल्ड हे आत्मचरित्र कोणाचे आहे? कमला हॅरिस, जो बायडन, डोनाल्ड ट्रम्प आणि रस्किन बॉन्ड. आता याचं उत्तर आहे कमला हॅरिस. आता मग हा प्रश्न का फॉर्मॅट केलाय त्याचं कारण तुम्हाला स्पष्टीकरणामध्ये मिळून जाईल. बघा, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षातर्फे कमला हॅरिस, ज्या काही भारतीय वंशाच्या आहेत कमला हॅरिस, यांची या ठिकाणी काय झाले? उमेदवारी देण्यात आली. कोणत्या पक्षातर्फे? डेमोक्रॅटिक पक्षातर्फे कमला हॅरिस. आणि जर यात तुम्ही बघितलं तर रिपब्लिकन पक्षातर्फे डोनाल्ड ट्रम्प आहेत. म्हणजे या वर्षीची काय निवडणूक होणार राष्ट्राध्यक्ष पदाची, तर ह्या निवडणुकीमध्ये डेमोक्रॅटिक पक्ष आणि रिपब्लिकन पक्ष, डेमोक्रॅटिकचे कोण आहेत? कमला हॅरिस आहेत. कमला हॅरिस जर अध्यक्ष झाल्या तर अमेरिकेच्या इतिहासातल्या त्या पहिल्या महिला अध्यक्ष असतील. 2021 मध्ये कमला हॅरिस अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष पदावर निवडून आल्या. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या. कमला हॅरिस यांच्या आईचा जन्म चेन्नई येथे झालेला आहे, म्हणून तर भारतीय वंशज त्यांना म्हणलेलं आहे. त्यानंतर बघा 6 नंबर, नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क NIRF 2024 नुसार IIT मद्रासने सलग 6 वर्ष एकंदर श्रेणीमध्ये आणि सलग 9 वर्ष अभियांत्रिकी श्रेणीमध्ये अव्वल स्थान कायम राखले. NIRF 2024 ची 8वी आवृत्ती होती. मग आता पर्यायी अ बरोबर, ब बरोबर, अ आणि बरोबर आणि यापैकी नाही.
यात जर तुम्ही बघितलं विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर 1 नंबर आहे. मग इथं अ बरोबर आहे, म्हणजे ब चूक आहे. मग ही कितवी आवृत्ती आहे? 9वी आवृत्ती आहे. नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कची किती आवृत्ती आहे? 24ची ही 9वी आवृत्ती आहे. आता उदाहरण पाहू आपण. बघा याचं स्पष्टीकरण. NIRF ही भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने 2015 मध्ये सुरू केलेली रँकिंग प्रणाली आहे. कधीपासून सुरू झाले? 15 पासून. शिक्षण मंत्रालय भारत सरकारचं 2024ची NRF ची कितवी आवृत्ती? 9वी आवृत्ती. 2024च्या 9व्या आवृत्तीत 3 नवीन क्षेत्रांत नव्यानं समाविष्ट करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने राज्य सार्वजनिक विद्यापीठे, मुक्त विद्यापीठे हे 1 नंबरला आहे, मुक्त विद्यापीठ 2 नंबरला आणि कौशल्य विद्यापीठे हे 3 नंबर. ह्या नवीन 3. तुम्हाला इथं असाही प्रश्न आहे, NRFच्या याच्यामध्ये नव्याने कोणत्या 3 क्षेत्राचा समावेश करण्यात आला? ती नावं सार्वजनिक विद्यापीठ, मुक्त विद्यापीठ आणि कौशल्य विद्यापीठ यांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर 7वा प्रश्न. भारतातला पहिला टोल फ्री अंमली पदार्थ विरोधी हेल्पलाईन क्रमांक खालीलपैकी कोणता आहे? अशा स्वरूपाचा आगळा वेगळा प्रश्न या ठिकाणी फॉर्मॅट केलेला आहे. याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 3. आता 3 नंबर उत्तर कोणतं आहे तर बघा या ठिकाणी 1933 हा भारतातला पहिला टोल फ्री अंमली पदार्थ विरोधी हेल्पलाईन क्रमांक 1933. आता याचं स्पष्टीकरण काय बघा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते 11 जुलै 2024 रोजी सदर टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला. बरोबर आहे. कधी सुरू करण्यात आला? 11 जुलै 2024 ला. कोणाच्या हस्ते? अमित शहा यांच्या हस्ते. उद्देश काय? नागरिकांच्या अंमली पदार्थाशी संबंधित गुन्ह्याची तक्रार करणे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय नार्कोटिक्स हेल्पलाईन मानस, ह्या मानसचं देखील काय केलं? अनावरण केलं. त्या मानसचा लॉंग फॉर्म जे आहे तुम्ही स्क्रीनवर दिलाय तो देखील तुम्ही बघून घ्या, कारण की लॉंग फॉर्म कधी कधी विचारला जातो, तो देखील आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. हेल्पलाईन क्रमांक किती सांगितलाय? अंमली पदार्थ विरोधी 1933. चला 8 नंबरचा प्रश्न बघू आपण. राष्ट्रीय हिंदी विज्ञान संमेलन 2024 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडले? अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. उत्तर 4 नंबर आहे. भोपाळ या ठिकाणी पार पडले, मध्य प्रदेशमध्ये पार पडलं. तर या ठिकाणी या प्रश्नाचं स्पष्टीकरण पाहूया आपण. काय आहे स्पष्टीकरण ते? हिंदी माध्यमातून विज्ञान आणि तंत्रज्ञान संशोधन समृद्ध करण्यासाठी भोपाळ येथे 30 ते 31 जुलै 2024 रोजी 4थे हिंदी विज्ञान संमेलन आयोजित करण्यात आले. कितवे? 4थे हिंदी विज्ञान संमेलन आयोजित करण्यात आले. हा एक भाग लक्षात घ्या. या संमेलनाची थीम काय होती मग? अमृत काळातील राष्ट्रीय वैज्ञानिक चैतन्याचे अद्यावतीकरण. हे हिंदी जे काही संमेलन आहे त्याची थीम होती. चला पुढला प्रश्न 9 नंबर बघा. 9 जुलै 2024 मध्ये गांधी मंडेला पुरस्कार 2020 रिगोबर्टा मेचुतुम यांना जाहीर झाला. ते कोणत्या देशाचे आहेत? बघा याचं उत्तर काय आहे? 4 नंबर उत्तर आहे. ते कुठल्या देशाचे आहेत? ग्वाटेमाला या देशाचे आहेत. कोण? त्यांचं नाव काय? रिगोबर्टा मेचुतुम, ज्यांना गांधी मेंडेला पुरस्कार मिळालाय. कुठला पुरस्कार? गांधी मेंडेला पुरस्कार. ते कोणत्या देशाचे आहेत ज्यांना तो पुरस्कार 24 मध्ये मिळालाय? तो पुरस्कार 20चा आहे. देश कुठला आहे? ग्वाटेमाला देश आहे. मग आता या पुरस्काराचं स्पष्टीकरण बघूया आपण. बघा ते कोण आहेत? मानवाधिकार कार्यकर्ते आहेत. या पुरस्काराची सुरुवात 2019 मध्ये झाली. हा पुरस्कार गांधी मेंडेला फाउंडेशनद्वारे दिला जातो. जगभरातील वैयक्तिक स्वातंत्र्य, नागरी स्वातंत्र्य आणि मानवी हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. अशा पद्धतीने याचं स्पष्टीकरण आहे. पुढला प्रश्न 10 नंबरचा. इथं काय म्हणलं बघा. खालीलपैकी युद्ध सरावाची अयोग्य जोडी ओळखा. बघा तुमच्या परीक्षेमध्ये एक तरी युद्ध सराव विचारला जातो. गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पण विचारला आहे, म्हणून ते युद्ध सरावाची अयोग्य जोडी म्हणलेलं आहे. याचं जर तुम्ही उत्तर बघितलं, आपण आधी उत्तरामध्ये जाऊया. बघा 3 नंबर उत्तर आहे. आता 3 नंबर अयोग्य. नोमॅडिक एलिफंट 2024 भारत आणि इथं जपान म्हणलं. इतर सगळे बरोबर आहेत. मग याचं स्पष्टीकरणामध्ये काय म्हणले? भारत आणि मंगोलिया आहे. इथं जपानच्या ऐवजी काय असेल? मंगोलिया असेल. आता आपण प्रश्न बघूया कशा पद्धतीनं. वरुण 2024 भारत आणि फ्रान्समध्ये, उदार शक्ती भारत आणि मलेशियामध्ये, नॉर्डिक एलिफंट भारत आणि मंगोलियामध्ये आणि होपेक्स हा भारत आणि इजिप्तमध्ये. इथं जपानच्या ऐवजी काय असेल? मंगोलिया असेल. म्हणून ते 3 नंबरची अयोग्य जोडी आहे. इथे एक लक्षात घ्या, जे काही युद्ध सराव असतात ते पाठच करायचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं घ्या, चालू घडामोडीमध्ये विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या, इथं कन्सेप्टचा वगैरे काही प्रश्न नसतो. कारण इथं काही रोहित शर्माने द्विशतक का केला असा प्रश्न विचारला जाणार नाही. इथं फॅक्ट माहिती असणं गरजेचं आहे. फॅक्टवर आधारित, ज्या कंटेंटवर आधारित जे काही प्रश्न असतात ते आपले बरोबर येण्यासाठी तुम्हाला जर गट ब आणि
च्या परीक्षेमध्ये या विषयाला जर 20 पैकी चांगले मार्क मिळवायचे असतील, मी आता आउट ऑफ पास हा शब्द वापरणार नाही, चांगले मानले, चांगले मार्क 20 पैकी किती असतात, 17-18 मार्क एवढे जर मिळवायचे असेल तर 2023 लक्षात घ्या आणि 2024 या 2 वर्षाच्या चालू घडामोडी कराव्याच लागणार आहेत कंपल्सरी. तुम्ही चालू घडामोडी कधी करता माहिती का, जाहिरात आल्यापासून करता, जाहिरात आल्यापासून काहीच विचारलं जात नसतं. त्यामुळं चालू घडामोडी कधी करायच्या, परीक्षेच्या आधीच्या 2 वर्षाच्या करून जायचं. तुम्ही 23 एप्रिल 2023चा पेपर जर पाहिला PYQचा, तो आपण तुम्हाला मी वाचून दाखवणार आहे पुढे काय काय प्रश्न आलते. ते काय प्रश्न रिपीट होत नसतात, पण काय आलते आणि कधीचे आलते आणि कोणते आलते हे बघायचे आपल्याला. म्हणून 2 वर्षाच्या घडामोडी करूनच जायच्या आहेत. चला, याचं उत्तर आपलं झालेलंच आहे स्पष्टीकरणामध्ये. त्यानंतर 11 नंबर, टिंबटिंब हा दिवस मराठी अभिजात भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. तर याचं उत्तर आहे 3 ऑक्टोबर. बघा, मी अभिजात भाषेच्या याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवला युनिक अकॅडमीच्या युट्यूबवर, तुम्ही बघू शकता. 3 ऑक्टोबरच का, तर 3 ऑक्टोबर 2024 रोजी भारत सरकारने 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला. म्हणून सरकारनं ठरवलं मराठी अभिजात गौरव, इथं अभिजात हा शब्द आहे, मराठी भाषा गौरव दिन वेगळा आहे आणि अभिजात भाषा गौरव दिन वेगळा. अभिजात भाषा गौरव दिन म्हटलं की त्याचं उत्तर काय येणार आहे, 3 ऑक्टोबर येणार आहे. आता स्पष्टीकरणात मी टाकले 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन, 1 मे मराठी भाषा दिन, 3 ऑक्टोबर मराठी अभिजात भाषा दिन आणि 21 फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन. या दिनामध्ये जर भाषेच्या संदर्भात विचारलं तर याच्या पलीकडे जाण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर 2024 मधील चक्रीवादळाने प्रभावित देश आणि त्यांचे वादळ यांची अयोग्य जोडी ओळखा म्हटलेलं आहे की कोणतं वादळ आलं नाही आणि आलं 2. बघा आता ह्यात बघा काय, फिलिपाईन्सला यागी चक्रीवादळ, पाकिस्तानला असना चक्रीवादळ, बर्मुडाला अॅनस्टो चक्रीवादळ, जपानला अँपिल चक्रीवादळ. हे ते काय म्हणले, अयोग्य जोडी ओळखा म्हटले. मग आता अयोग्य ह्यातली मी 2 सांगितली. असनी चक्रीवादळाचे नामकरण पाकिस्तानने केले. 25 ऑगस्ट 2024 रोजी हे वादळ अरबी समुद्रामध्ये तयार झाले आणि गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यात या वादळाला सर्वाधिक फटका बसला. आता इथं उत्तर जे आहे पाकिस्तानचं, असनी चक्रीवादळ जे आहे ह्याला नाव दिले पाकिस्ताननं, परंतु हे जर वादळ जर बघितलं तर आलेलं कुठं आहे, अरबी समुद्रामध्ये आलेलं आहे. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्याला सर्वाधिक या वादळाचा काय झालाय, फटका बसलेला आहे. त्यानंतर टिंबटिंब देशात जगातील पहिले मेंदू प्रत्यारोपण पार पडले. तर बघा, इंग्लंडमधील ओरान नॉल्सन नावाच्या 12 वर्षाच्या मुलाच्या कवटीत एक नवीन एपिलेप्सी उपकरण प्रत्यारोपित करण्यात आले आहे. एपिलेप्सी नियंत्रित करण्यासाठी जगातील हे पहिले मेंदू प्रत्यारोपण ठरले आहे. आता ह्याचं उत्तर काय येईल, मग ह्या प्रश्नाचं स्पष्टीकरण सांगितल्याप्रमाणे इंग्लंड उत्तर आहे. इंग्लंड देशात जगातील पहिले मेंदू प्रत्यारोपण कुठल्या देशात पार पडले, इंग्लंडमध्ये पार पडले. त्यानंतर बघा पुढला प्रश्न आहे, एकीकृत पेन्शन योजनेला UPSला केंद्रीय मंत्रिमंडळ टिंबटिंब या दिवशी मंजुरी दिली. हे जे काही पर्याय दिले त्यातली तारीख विचारली, काही विशिष्ट ह्याची तारीख विचारली जाते. याचं उत्तर आहे 1 नंबर उत्तर म्हणजे ह्याचं काय, 24 ऑगस्ट 2024ला काय या ठिकाणी मंजुरी मिळाली आहे UPS जे काही केंद्रीय मंत्रिमंडळाने एकीकृत पेन्शन योजनेला. मग याचं आपण स्पष्टीकरण पाहू. बघा, UPS म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीम लागू होणारे 1 एप्रिल 2025 पासून समिती शिफारस कोणी केली, ती TV सोमनाथन यांनी शिफारस केली आणि महाराष्ट्र हे UPS लागू करणारं देशातील पहिलं राज्य ठरले. देशातील पहिलं राज्य ज्या वेळेस महाराष्ट्र असतं त्यावेळेस तो प्रश्न विचारलाच जातो. त्यानंतर जागतिक जल सप्ताह कधी साजरा करण्यात आला असा प्रश्न विचारला. याचं उत्तर 2 नंबर आहे. म्हणजे बघा 25 ते 29 ऑगस्ट 2024 रोजी हा जागतिक जल सप्ताह साजरा करण्यात आला. स्पष्टीकरण पाहू तर जागतिक जल सप्ताह जो 25 ते 29 ऑगस्ट 2024 रोजी साजरा करण्यात आला, ब्रायडिंग बॉर्डर्स वॉटर फॉर ए पीसफुल ABD सस्टेनेबल फ्युचर ही त्याची या जागतिक जल सप्ताहाची काय होती, थीम होती. दिनविशेष किंवा जल सप्ताह म्हणण्यापेक्षा जे काही वेगवेगळे सप्ताह साजरे केले ते या ठिकाणी विचारले जातात. खालीलपैकी कोणते कथने असत्य नाही असं म्हटलेले, काय म्हणले, असत्य नाही असं म्हटलंय. बघा, सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश M फातिमा बीवी यांचे 23 नोव्हेंबर 2023 रोजी निधन झाले. त्या राजस्थान राज्याच्या राज्यपाल होत्या. त्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या पहिल्या महिला सदस्य होत्या. आता याचं उत्तर जर तुम्ही बघितलं तर बघा काय म्हटलंय, 3 नंबर म्हटलंय. 3 नंबर कोणते बघा, इथं अ आणि क हे देखील विधार्मर आहे. कुठलं अ आणि क म्हणलंय, काय अचं काय, पहिल्या महिला न्यायाधीश फातिमा बीवींचं निधन झालं.
काय त्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या पहिल्या महिला सदस्य होत्या. असत्य नाही म्हणजे ही दोन्ही विधानं बरोबर आहेत. मग चुकीचे त्या राजस्थान राज्याच्या राज्यपाल होत्या. मग हे चुकीचं आहे. तर आता या ठिकाणी लक्षात घ्या. तर काय म्हटलं इथं 96व्या वर्षी निधन झालं. फातिमा बीवींचा जन्म 30 एप्रिल 1927 मध्ये केरळमध्ये झाला. त्यांचे पूर्ण नाव मीरा साहिबा फातिमा बीवी. 1989 ते 1992च्या दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश राहिल्या. 1997 ते 2001 या काळात तमिळनाडूच्या राज्यपाल राहिल्या. आता ह्या विधानामध्ये तुम्हाला त्या प्रश्नाचं स्पष्टीकरण मिळून जाईल. कुठल्या राज्याच्या राज्यपाल राहिल्या राजस्थानच्या ऐवजी? त्याचं उत्तर काय? तमिळनाडूच्या त्या राज्यपाल राहिलेल्या आहेत. मग हा प्रश्न मी 23 मधला घेतलाय. मी तुम्हाला आधीच सांगितलं 23 आणि 24च्या घटना आपल्या परीक्षेला विचारल्या जाणार आहेत, म्हणून काही 23चे प्रश्न देखील आपल्याला पाहायचे आहेत. आता यात बघा काय म्हणलेलं आहे, राजस्थानच्या, तिथं आपण तमिळनाडू म्हणलंय, बरोबर आहे. मग इथं तमिळनाडूच्या राज्यपाल होत्या. केरळ मागासवर्गीय आयोगाच्या त्या अध्यक्ष होत्या. फातिमा बीबीबाबत जर दुसरी काही विधानं विचारली तर ही विधानं आहेत. त्यानंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या त्या सदस्य होत्या, महिला सदस्या. देशातील कोणत्याही उच्च न्यायालयात नियुक्त झालेल्या त्या पहिल्या महिला मुस्लिम न्यायाधीश होत्या. आशिया खंडातील कोणत्याही देशाच्या सर्वोच्च न्यायालयात महिला न्यायाधीश होणार त्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. मार्च 2023 रोजी न्यायमूर्ती फातिमा बीवी यांच्यावर नीती पगाईले धीरा वनिता नावाचा माहितीपट प्रदर्शित करण्यात आलेला होता. एक निधन वार्तावर प्रश्न असतो, म्हणून इथं निधन वार्तावर प्रश्न घेतलेला आहे. टिंबटिंब या दिवशी नवीन फौजदारी कायद्यास राष्ट्रपतीने मंजुरी दिली. बघा कायदे लागू कधी झाले आणि राष्ट्रपतीने कधी मंजुरी दिली हा भाग महत्वाचा आहे. आता कायदे कोणते बघा, जुने कायदे कोणते? भारतीय दंड संहिता 1860 त्याची भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय फौजदारी प्रक्रिया संहिता 1898 त्याऐवजी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 आणि भारतीय साक्षी पूर्व अधिनियम 1872 त्याऐवजी भारतीय साक्षी अधिनियम 2023. इथं जोड्या जुळवा स्वरूपात प्रश्न विचार. आतापर्यंत ज्या परीक्षा झाल्या तसंच प्रश्न विचारला. जुनं नाव कोणतं, वर्ष कोणतं, नाव कोणतं, बदललेलं नाव कोणतं, असा या ठिकाणी प्रश्न विचारलाय. आता याचं उत्तर 3 नंबर आहे. बघा आता 3 नंबर उत्तर काय? 25 डिसेंबर 2024 रोजी राष्ट्रपतीने मंजुरी दिली. पण हे कायदे लागू कधीपासून झाले? 1 जुलै 2024 पासून लागू झाले आणि 20 डिसेंबरच्या तारखेत तिथं लोकसभेत मंजुरी मिळाली. 3 तारखा महत्वाच्या लक्षात ठेवा. 25 डिसेंबर 2023 ला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली. 20 डिसेंबर 2023 ला या ठिकाणी लोकसभेत मंजूर झाले आणि 1 जुलै 2024 पासून हे कायदे देशात लागू झाले. आता कोणते कायदे? मी इथले 3 कायदे सांगितले. भारतीय दंड संहिता 1860, भारतीय फौजदारी प्रक्रिया संहिता 1898, भारतीय साक्षी अधिनियम 1872 हे बदललेत. आणि बदललेलं नाव काय झाले? दंड संहितेच्या ऐवजी न्याय संहिता, फौजदारी प्रक्रिया संहितेची नागरिक सुरक्षा संहिता आणि साक्षी पुराव्याच्या ऐवजी साक्षी अधिनियम अशी नावं आणि 23 त्याला वर्ष दिलेलं आहे. त्यानंतर 18वा प्रश्न. टिंबटिंब या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी खेलरत्न या देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे नामकरण करण्यात आले. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी याचं उत्तर आहे 2021. आता हा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जो होता त्याचं नाव बदललं आणि मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे नाव केले. 6 ऑगस्ट 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी खेलरत्न या देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे नामकरण केले. या पुरस्काराची सुरुवात 1991-92 झाली. पुरस्काराचं स्वरूप 25 लाख रुपये आणि पहिला खेलरत्न पुरस्कार विश्वनाथ आनंद बुद्धिबळ यांना तो देण्यात आलेला आहे. त्यानंतर दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा दिनी 29 ऑगस्टला या पुरस्काराचं वितरण होतं. क्रीडा क्षेत्रामध्ये 4 वर्षे उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूला हा पुरस्कार दिला जातो. आणि मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 23चा सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी हे बॅडमिंटन या खेळातील संबंधित खेळाडू आहेत, त्यांना हा पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने लेख लाडकी योजना कधी चालू केली असा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे 10 ऑक्टोबर 2023. 10 ऑक्टोबरला का? तर तो जागतिक कन्यादान दिन आहे. हा 10 ऑक्टोबर म्हणून या दिवशी सुरू केली राज्य सरकारनं. 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलीसाठी ही योजना लागू असणार आहे. आता या योजनेचा उद्देश काय? तर एक लक्षात घ्या, मुलीचा जन्मदर वाढवणे, मुलीचा मृत्यूदर कमी करणे, कुपोषण कमी करणे, बालविवाह रोखणे, मुलीच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे, शाळाबाह्य मुलीचे प्रमाण शून्यावर आणणे हा एक उद्देश आहे. पिवळ्या व केसरी शिधापत्रिका धारक कुटुंबांना मुलीच्या जन्मानंतर 1,01,000 इतकी रक्कम 5 टप्प्यात देण्यात येणार आहे. आता 5 टप्पे कोणते आहेत? मुलीच्या जन्मानंतर 5,000, मुलीच्या पहिल्या इयत्तेत 6,000,
6व्या इयत्तेत 7,000, 11वी मध्ये 8,000 आणि वयाच्या 18 वर्षानंतर 75,000. म्हणजे या पद्धतीने 1,01,000 ही रक्कम लेक लाडकी योजना या संदर्भातली आहे. त्यानंतर 2023चा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार भारतातील खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला मिळाला? आता बघा 2024चे रॅमन मॅग्सेसे पुरस्कार डिक्लेअर झाले, तरी पण मी 23चा प्रश्न घेतलाय. का घेतला मी आधीच सांगितलंय. 23 आणि 24चे प्रश्न गट ब आणि गट क च्या परीक्षेला येणार आहेत. जुने म्हणण्यापेक्षा 2 वर्ष आधीचे प्रश्न विचारतात. याचं उत्तर आहे आर कवी कन्नन यांना तो या ठिकाणी मिळालेला आहे. मग आता बघा आर कवी नाही तिथं रवी म्हणायचं. बघा आता इथं बाय मिस्टेक झाले. आर रवी कन्नन जे आहेत हे कन्नन हे मूळचे चेन्नईचे आहेत. रवी कन्नन आसाममध्ये कॅन्सर उपचारात क्रांती त्यांनी केली. मूळचे चेन्नईचे आहेत पण त्यांचं कार्य कुठे आसाममध्ये आहे. कचार कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे केवळ 1 लाखामध्ये कॅन्सर उपचार करतात. सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट म्हणून त्यांची ओळख 2015ला पद्मश्री त्यांना प्राप्त झालेला आहे. जरी हा प्रश्न 23चा असला तरी 23 मध्ये भारतातील व्यक्तीला मिळाला तो महत्वाचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं की कंबाईनच्या परीक्षेमध्ये जे PYQ विचारल्यात 30 एप्रिलच्या परीक्षेमध्ये ते PYQ आपण फक्त काय विचारल्यात पाहू, जेणेकरून येणाऱ्या कालखंडात तुम्हाला अंदाज येईल की काय करायचे. परीक्षा कधी झाली? 30 एप्रिल 2023ला झाली होती. ते PYQ आपण मुद्दा म्हणून पाहू. बघा चालू घडामोडीची पहिली गोष्ट लक्षात घ्या. चालू घडामोडीचे प्रश्न रिपीट होत नसतात, परंतु त्या प्रश्नावरून आपल्याला काय विचारलेला अंदाज येऊ शकतो म्हणून PYQ बघायचे. भारतातील कोणते शहर भारतीय शासनाच्या स्वच्छ क्रमवारीमध्ये 3 वेळा 2019-21 मध्ये स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आले? हा एक प्रश्न आहे. 2 वर्ष आधीचा विचारलाय, परीक्षा 23ला झाली. दुसरा प्रश्न 2023च्या अर्थसंकल्पामध्ये कोणता प्राधान्यक्रम? बघा मी जे प्राधान्यक्रम सांगितला त्या आधारावर तो प्रश्न घेतला होता. आता हे प्रश्नाचे उत्तर मी सांगणार नाही, काही गरज पण नाही, कारण हे प्रश्न रिपीट होत नाही. चालू घडामोडी जुन्या झालेल्या असतात. चालू घडामोडी ह्या चालू असतात, त्या नवीनच करायच्या असतात. फक्त हे आपण का पाहतोय, काय विचारलं जाते? स्वच्छ भारतवर विचारलाय, पुरस्कार विचारलाय, आर्थिकवर प्राधान्यक्रम विचारलाय, मानवी विकास निर्देशांक विचारलेला आहे, राष्ट्रीय घडामोडीवर हा विचारलेला आहे. निर्देशांकावर प्रश्न 1 विचारतात. खाद्यतेलावर राष्ट्रीय मिशन तेल पाम कधी सुरू करण्यात आले म्हणजे योजनावर विचारलाय. अल मोहम्मद अल हिंदी हा पहिला नौदल सराव, मी मगा सांगितलं युद्ध सरावावर प्रश्न विचारले जातात, यातला नौदल सराव विचारलाय. त्यानंतर ग्रँड स्लॅमवर क्रीडा क्षेत्रातील ज्या काही घडामोडी असतात, ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा 4 आहेत, त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. कोणत्या तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मने जागतिक खोटरं मोहीम सुरू केली? सायन्स टेकचा हा प्रश्न विचारलाय. भारतातील पहिल्या सोन्याच्या ATMचे उद्घाटन, पहिल्या वहिल्या घटनावर तो विचारलाय. खालीलपैकी कोणाला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार कोणाला मिळाला ते विचारलंय. आपण आताच तो प्रश्न पाहिलेला आहे. 2000 मधील लॉकडाऊनच्या संदर्भातला हा प्रश्न विचारलाय. लॉकडाऊन झाल्यानंतर जी काही 23ला परीक्षा झाली म्हणजे 3 वर्ष जे काही झाले त्यानंतर देखील हा लॉकडाऊनचा प्रश्न विचारला आहे. उद्योगातील गाजलेला अशोक चक्र बद्दल तो प्रश्न विचारला, अशोक चक्र पुरस्काराबद्दल विचारलाय. त्यानंतर ज्ञानपीठ पुरस्कार जिंकणारे पहिले मराठी साहित्यिक कोणी? ज्ञानपीठ पुरस्कार विचारलेला आहे. जागतिक तंबाखू विरोधी दिन पुरस्कार 2022 साठी जे काही दिनविशेष असतात त्या दिनविशेषवर देखील या ठिकाणी इथं पहिले ना तर जिंकणारे मराठी साहित्यिक म्हणले, पहिला असा शब्द चुकीचा आहे. त्यानंतर अशोक चक्र बद्दल विचारलाय. त्यानंतर जर तुम्ही बघितलं जागतिक तंबाखू बद्दल विचारलाय. त्यानंतर असर जो काही एज्युकेशनच्या संदर्भातली प्रथम नावाची संस्था आहे त्याबद्दल विचारलाय. कोणत्या संस्थेने आण्विक सुरक्षेवर उच्चस्तरीय क्यू मॉस्को संवाद स्थापन केला? हा देखील एक प्रश्न विचारलाय. कोविड-19चा पहिला रुग्ण भारतामध्ये केव्हा आढळला विचारलाय. पद्मविभूषण बद्दल विचारलाय, प्रभात्रे बद्दल विचारला आहे. आणि 2022 मध्ये अखिल भारतीय राजभाषा परिषदेचे यजमानपद कोणत्या शहराला मिळालं होतं तो विचारलाय. विजयन मासिकाचा क्रीडा क्षेत्रातील हा पुरस्कार आहे, कसोटी खेळाडू कोण आहे मौल्यवान, तो विचारलेला आहे. भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी 24 एप्रिल हा दिवस जो काही पंचायत राज दिन साजरा केला जातो त्याबद्दल तो प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे इथे एक लक्षात घ्या, आता काही गोष्टी आपण क्लिअर करू. गट ब आणि गट क च्या परीक्षेत जर या विषयाला चांगले मार्क घ्यायचे असतील तर 2 वर्ष आधीचे चालू घडामोडी करायचे आहेत. 23 आणि 24चे करायचे आहेत. बघा हे 23 आणि 24च्या घडामोडी करायच्या आहेत. या ठिकाणी लक्षात 23 आणि 24च्या घडामोडी करायच्या आहेत. क्लिअर झालं. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं एक लक्षात घ्या, या चालू घडामोडी या विषयाच्या संदर्भात तुम्ही जाहिरात आल्यानंतर पेपर वाचता तर तसं काही करायची आवश्यकता नाही. तर इथे एक लक्षात घ्या, जे काही इयर बुक आहेत किंवा नव्याने येणाऱ्या ज्या आवृत्त्या आहेत त्या वाचून जरी गेलं तर तुम्हाला या ठिकाणी बऱ्यापैकी चांगले मार्क मिळणार आहेत. मी मगाही सांगितलं की 15 नोव्हेंबर 2024 मध्ये 24 या दिवशी
माझी कंबाईन स्पेशल एडिशन 70व्या क्रमांकाची चालू घडामोडीची एडिशन जी आहे ती एडिशन तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त असणार आहे. 70वी आवृत्ती तुम्ही आवर्जून घ्यायची, ती तुम्हाला जास्त फायदेशीर ठरणार आहे. तर अशाच टेस्ट आज मी तुम्हाला पहिली टेस्ट घेतली, बरोबर आहे. अशाच वेगवेगळ्या जशा टेस्ट तयार होतील तशा स्पष्टीकरणासह मी घेणार आहे. हा व्हिडिओ कसा वाटला याच्याबद्दल मला आशा आहे की तुम्ही निश्चितच कमेंट बॉक्समध्ये कमेंट कराल. आणखीन काय तुमचे सजेशन असतील ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. या ठिकाणी आपण थांबूया.